कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आहा, हे आपल्याकडच्या एखाद्या जुन्या वाड्यासारखं दिसतं बघा। खरंच इथे प्रत्येक गोष्टीत ना या लोकांची सौंदर्य दृष्टी दिसते, कल्पकता दिसते नाही। हा हा, आणि एक बघितलं का तुम्ही, त्या एअरपोर्टला उतरल्यापासून बघतोय मी, जो माणूस इथला दिसतो तो हसतमुख। अहो म्हणूनच तर या देशाला लँड ऑफ स्माइल म्हणतात। असं म्हणते रे, तुमची बी लँड ऑफ स्माइल भारीच आहे खरं। चला, अरे नमस्कार। ต้อนรับสู่ภูเก็ตและโรงแรมดินสอรีสอร์ทแอนด์วิลล่าวินเยตคอลเลคชั่นการเดินทางเป็นอย่างไรบ้างคะ काय म्हणले? आपलं या देशात स्वागत करतात आणि बहुतेक आपला प्रवास कसा झाला विचार। हा हा, व्हेरी गुड। अरे वा वा, สวัสดีค่ะ मंडळ आभारी आहे। So welcome drink please. काय भारी स्वागत करतात राव। बघा ना, Thank you ขอบคุณค่ะ थँक्यू थँक्यू। झालं नेमका फोन यायला। बोल ग मम्मी हा कसली अगं आत्ता तरी इमानातून उतरल्या। अगं चंची तुला काय सांगू, पोटात गोळा झाल्या बाई माझ्या। अगं तू इमान उडत होतं का नाही तेव्हा बी आणि खाली उतरताना बी पाठ पोट एकच झाली बाई, काय सांगू तुला। बॅग बी। हा बोल काय म्हणत होतीस? मम्मी तू कुठल्या हॉटेलात आहेस? म्हणजे तिकडे स्विमिंग पूल आहे ना, आणि कसं आहे म्हणजे हॉटेल कसं आहे नेमकं? अगं ए छंचे खुळी आहेस का ग तू? मी काय बिंदू चौकात महाद्वार रोडला आले होय, लगेच हॉटेल बुक करून तिकडे स्विमिंग पूल मध्ये जायला? उगा काय बी बोलती, तुला माहित आहे काय मी कुठं आले ते? थायलंडला आले, थायलंडला, कळतंय काय? मम्मी माहितीये मला तू थायलंडला आहेस ती, पण म्हणलं आतापर्यंत केलं असेल हॉटेल बुक। अगं ते दोघं कुठं राहणार आहे त्याच्यावर माझं ठरणार आहे का नाही, कोणत्या हॉटेलात जायचंय, कोणत्या रूम मध्ये जायचंय, माहितीये का नाही तुला? म्हणजे त्या दोघांनी अजून तंबू ठोकला नाही वय? अगं नाही की, आल्यापासून उगे इकडं तिकडं फिरत बसल्यात। अगं मम्मी आता फिरायला आलेत म्हणल्यावर फिरतच बसणार ना? ए चंचे मला अक्कल शिकवू नगस, कळलं काय? अगं माणसानं कसं बाहेर देशाला आल्यावर पटकन हॉटेल बुक करावं, तिकडे जाऊन फ्रेश फ्रेश व्हावं आणि मग जावं की फिराय। ह्यांचं नाही तसं, आल्या आल्या फिरतच बसलेत। बरं जाऊन दे, तू ताईला सांग मी पोचले म्हणा। हा त्यानंतर फोन करते तिला, सांग तिला। मम्मी तुझ्या ताईला सांगायला तुझी ताई घरात तर पाहिजे ना? म्हणजे कुठे गेली, देवाला बिवाला गेली का काय? माझा अधिपती लवकर येऊ दे। म्हणायला साकडे घालायला गेली का काय ती देवीकडे? हा मम्मी मावशी घराबाहेर गेले। अगं तेच विचारायला, कुठे गेली ताई? अगं मम्मी घराबाहेर म्हणजे मोठ्या मालकांनी तिला हाताला धरून घरातनं हाकलले। काय? आई तुलाही बरं वाटलं असेल ना आज? या घरातली पापाची सावली गेली आहे। या घरातल्या भिंती, खिडक्या, दरवाजे या घरातल्या माणसासारखाच मोकळा श्वास घेत आहेत आज। तिचा विळखा सोडवलाय मी आई। हे घर गुदमरलं होतं तिच्या विळख्यात, ते आता मोकळं झालंय, मुक्त झालंय। आणि आई हे घर जसं साफ केलं ना, तसंच माझा बिझनेस सुद्धा साफ करायचा आहे। तिची सावली तिथूनही काढून टाकायची आहे मला। तू पाठीशी राहा।
आई आई तुम्ही का करताय काम ही? घरात माणसं आहेत ना. असू दे, करते मी. जोवर या घरात आहे तोवर माझं कर्तव्य विसरणार नाही. आई मला माहिती आहे तुमचा राग इतक्या लवकर जाणार नाही. आई आहात तुम्ही, तुम्हाला काय वाटत असेल मी कल्पना करू शकतो. पण आई कधीतरी तुम्ही तटस्थपणे विचार कराल आणि पटेल तुम्हाला मी जे काही केलं त्यातच या घराचं भलं आहे. काय माहित याच्यात कुणाचं भलं होणार आहे. आई आशीर्वाद द्या. सुखी व्हा. काय काय झालं? मी आजपासून जरा फॅक्टरीत जाईन म्हणतोय. एकटं जाणार आहात? नाही एकटा नाही जाणार. ड्रायव्हर आहे ना, गाडी घेऊन जाईन मी. अधिपती नाहीये तर जरा फॅक्टरीच्या कामात लक्ष घालावं म्हणतो. जाऊन येतो मी. काय सुंदर ठिकाण आहे ना. आणि हे हॉटेल सुद्धा बाबांनी खरंच मस्त जागा निवडली. त्यांचं काय कौतुक आहे. हॉटेल मालकाचं कौतुक करा, त्यानं बांधले. असं नाही हो, पण बाबांनी आपल्यासाठी जागा निवडली ना, म्हणून त्यांचं कौतुक करते. एवढ्या भारी ठिकाणी आलोय आपण, उगाच त्यांचं नाव घेऊन आमचा मूड खराब करू नका. डोसक्याची शीर उठते माझ्या त्यांचं नाव ऐकलं की. तुम्हाला माहित आहे का नाही? तेच सांगते तुम्हाला, तसं व्हायला नकोय. काही झालं तरी वडील आहेत ते तुमचे. हात जोडतो मी, त्यांचा विषय काढू नका. बरोबर ठीक आहे ठीक आहे. सॉरी. बघा ना, हे ठिकाण खरंच किती सुंदर आहे. नियोजन लावून येतो, तुम्ही थांबायचं. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.